घरावर अवकाळा पसरली, जेवणाचं टेबल ओस पडले. भूक लागली का तुला? मी वाढू जेवण? त्यासाठी नाही सांगते मी तुला. मग सगळं मला का सांगतोयस तू? घराचे तुकडे तुकडे झालेत. मग मी काय करू विक्रांत? त्या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस, कळतंय का? व्हॉट? एक मिनिट, मी या सगळ्यासाठी जबाबदार आहे? हो. विक्रांत, या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत असं म्हण. आपण? ऑफकोर्स. आपण म्हणजे आपण सगळे. या घरातला प्रत्येक माणूस त्यासाठी जबाबदार आहे विक्रांत. तुला वाटेल ते बडबडतेस मोनिका. मी वाटेल ते बोलत नाहीये विक्रांत. या घरातली माणसं वाटेल तशी वागतायत ना, म्हणून ही परिस्थिती आली आपल्यावर. माझ्या घरच्यांमुळे. ऑफकोर्स विक्रांत. विक्रांत, बॉम्ब बसतो ना, तो फुटणार आणि सगळ्याचा नाश होणार हे सगळ्यांना माहिती असतं. पण चुकतं कुठे माहितीये? जेव्हा एखादी व्यक्ती तो बॉम्ब चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या वेळी फोडते. आणि आपल्या घरातली ती व्यक्ती म्हणजे गीता काकी. त्यांच्या हातात बॉम्ब आला आणि डायरेक्टली काहीही विचार न करता त्यांनी घराच्या मध्यभागी तो फोडला. म्हणून अख्खं घर डिस्टर्ब झालंय विक्रांत. सो तू प्लीज मला गिल्ट देऊ नकोस. मी काही केलेलं नाहीये. मोनिका, तू इम्पॉसिबल आहेस. तू कधी काय करशील, काय वागशील, काही सांगता येत नाही. एक्झॅक्टली विक्रांत. हे सगळं तू खरं तर गीता काकींना जाऊन सांगितलं पाहिजेस. गीता काकींना सगळं खरं कळल्यानंतर डायरेक्टली आजींशी जाऊन बोलण्यापेक्षा समजूतदारपणे हा मॅटर हँडल केला असताना, घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेतलं असतं तरी झालंच नसतं ना विक्रांत. मला मान्य आहे, घरात हे सगळं कधी ना कधीतरी कळणारच होतं. पण हा ड्रामा गीता काकींमुळे झाला. चॉकलेट हवंय तुला? गुड मॉर्निंग. काल झोप आली का? हल्ली कुठे शांतपणे झोप लागते नाही का? आपण जरा गप्पा मारूया का? तुम्ही बोला, मी ऐकते. मग त्याला गप्पा नाही म्हणता येणार, प्रवचन म्हणावं लागेल. हे बघ अलका, नोबेल प्राइज मिळेल अशी शांतता जगात कुठल्या तरी घरात असते का? नसते. वाद असतात, भांडणं असतात, स्फोट सुद्धा होतात. घरात कशाला? आता आपला जपान देश, तिकडे बघ ना, कायम भूकंप होईल किंवा ज्वालामुखीचा स्फोट होईल अशी अवस्था असते. पण तिथले लोक राहतात ना तिथे, नाही ना सोडून जात. तुम्ही काय बोलताय ना ते कळण्याची माझी मनस्थिती नाहीये. ठीक आहे, मी जरा स्पष्ट बोललो तर तू रागवणार नाहीस ना? नका ना प्रश्न विचारू. मला माझी आता उत्तर द्यायची मनस्थिती पण नाहीये. ठीक आहे. आपल्या घरामध्ये जे काय चाललंय ना अलका, त्यामुळे आपल्या घराला दुष्काळग्रस्त छावणीची अवस्था आली. खरंच, ज्या बाईला अख्ख्या घराची चव माहिती आहे ती ही अशी बसली. त्यामुळे हल्ली आपल्या घरामध्ये अन्न शिस्त, स्वयंपाक नाही होत. हे बघ अलका, सावरणं कठीण आहे, मला कळतंय. त्यातून अचानक तोल गेला की ते अधिक कठीण होतं, मला समजतंय. पण सावरलं नाही, आवरलं नाही तर कसं चालेल? मला कळतंय पण वळत नाहीये. तुम्ही मला नका समजा. ठीक आहे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या आपल्या घरामध्ये ना एक रेस्क्यू टीमची स्थापना झालेली आणि मी त्याचा प्रमुख आहे. म्हणजे
आजपर्यंत आपल्या घरामध्ये अनेक वेळेला वाद झाले, ते मी सोडवले. कधी ओरडा खाऊन, तर कधी काय ते हल्लीची मुलं शब्द वापरतात, मांडवली भाई होऊन. पण कधी वादाचं भांडण होऊ दिले नाही, आणि भांडणाचं युद्ध तर नाहीच नाही. आणि यावेळेला सुद्धा मी ते होऊ देणार नाही, आईची शपथ. बघ बघ जरा आरशात जाऊन बघ, काय हसू फुललंय चेहऱ्यावर. गेल्या आठवडाभर याला महाग झालो तुम्ही. काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. मी आलो, जरा एक परिषद आहे, तिकडे जाऊन येतो. कसली परीक्षा? किचन भूमीत आहे एक परिषद. अहो पण कुणाबरोबर? कळेल, आलोच. अहो अरे असं मस्तपैकी असं चविष्ट करीन. चविष्ट म्हणजे काय, नेमकं काय? मित्रांनो, कसली चर्चा चालली याची ना? मग काय काय करूया? काय करायचं काय करायचं विचारतोय. आपण ना काहीतरी पटकन करूया, साधं. अरे सांग त्याला मधू, साधं काहीतरी करायचं म्हणतोय. मग तुला काय पाहिजे? काय हवंय म्हणजे असं चांगलं चुंगलं खाणार मी. काय खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. काय नानू मामा, मला तुपाचे पदार्थ नाही बनवत आहेत, त्यामुळे तुला उपाशीच राहायला लागेल. मी आणि मधू काका आमच्यासाठी घेतो बनवून काहीतरी छान. नाही 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 नाही, तसं नाही रे. मी आपली म्हण सांगितली तुम्हाला. मी काय म्हणतो विजय, आपण खीर करूया का? नाही खीर करायची नाही, गोडाचे पदार्थ नकोत, विजयला नकोय. एक मिनिट मधू का, कधीतरी चालतं रे. पण काय माहिती का नानू मामा, खीर एकदम पटकन होते रे, आणि ते काय भुकेला पुरत नाही ना. खरं तर काय पाहिजे माहिती ना, आता बाजार पाहिजे रे. आता पेडव्याचं कालवण बरोबर, अशी बाजूला अशी तळलेली, आणि असा सोलकडीचा ग्लास. विजय, नवरात्र सुरू आहे, माईला अजिबात आवडणार नाही. आपण एक गंमत करूया. आपण गंमत करायला आलोय का याचा प्रश्न सोडवायला आलोय? साधंसं काहीतरी करून टाकतो पटकन, आपण जेवण घेऊया ना, आणि भूक लागले. हे बघ विजय, तुला जे जमतंय ना ते कर. झालं तरी मी तुला मदत करतो, कांदे सोलतो, डोळ्यातून पाणी आलं तरी चालेल. पण मग मी काय करू? मधू का तू मला मदत कर, तू कांदे सोलायला घे. कांदे मी? अरे नुसते असे सोलले ना तरी डोळ्यातनं माझ्या घळा पाणी येतं रे. याला फक्त नाकाने कांदे सोलता येतात. नाही मग तू दुसरं काहीतरी काम सांग ना, मी करेन. तुझ्यासाठी सोपं एकच आहे, आम्ही केलेलं बसून खाणं. अरे मी काय तुला नुसता आईत खाऊ वाटलो का? नुसतं बसून खाणाऱ्यापैकी मी नाही. तू काहीतरी मला काम सांगच. बर, आपण काय बनवूया माहिती का? काय? देवाला सांग की आज माझी नवी सुरुवात आहे. मला खूप शिकायला मिळू दे, आणि पुढचं सगळं असंच चांगलं होऊ दे. मला हवी तिथे ऍडमिशन मिळू दे. हो आजोबा. आणि हेही सांग देवाला की करिअरचं आतापर्यंत सगळं व्यवस्थित जमवून आणलंस, आता पुढचं सुद्धा बघ. मी काय प्रार्थना करायची हेही सांगून गेले का आजी तुम्हाला? तिने कशाला सांगायला पाहिजे? मी काय सांगतो ते ऐक. आता एक सुयोग्य जोडीदार मिळू दे असं सांग. हल्ली लग्नाच्या बाजारात खूप कॉम्पिटिशन वाढले. चांगला मुलगा मिळायला वेळ लागतो, आणि तशी चांगली मुलंही कमी आहेत. आजोबा, माझ्या ऐवजी तुम्हीच प्रार्थना करायला हवी होती. हे बघ,
देवाकडे रोज मागितलं ना की तो आपल्याला हवं ते देतो. हो, देवाला इतका वेळ कुठे? पृथ्वीवरच्या प्रत्येकाकडे तो कसं लक्ष देईल? तू मला शिकवू नकोस हा. त्याचं सगळीकडे व्यवस्थित लक्ष असतं. आपण मागत राहायचं आणि रोज मागितलं ना की तो आपल्याला हवं ते देतो. मला असं वाटतं आपण मनातल्या मनात जरी इच्छा धरली ना तरी देव ऐकतो. मागायला कशाला हवं? शेवटी त्याला जे द्यायचंय ना तेच तो देत असतो. तू काही मागू नकोस. पण आजीनं तुझं नाव नोंदवायचं मात्र मनावर घेतलेलं आहे. तेव्हा आता तूही लग्नाचं मनावर घे, कळलं? जोबा, नमस्कार करते. आणि हो, आजीनं डबा भरलाय तो घे, नाही तर विसरशील. हो, येते. हा. आणि वेळेच्या आधी पोच बरं का. येस माय डिअर जोबा. बाय. ए नानू, एका जागी सरळ उभा राहा ना बाबा. किती फेऱ्या मारतोयस? माझं लक्ष तुझ्याकडे. माझ्या डोक्यात विचारांचा कल्लोळ सुरू असला ना की मग मी अशा फेऱ्या मारतो. कसला कल्लोळ? माई, मी हाच विचार करतोय की जे मी पहिल्यापासून सांगत होतो ते जर ऐकलं असतं तर ही वेळच आली नसती. नानू, माहितीये माई, मला माहितीये तू काय म्हणणार आहेस ते. आता मी किती वेळा मान्य करू की तू तेव्हा बोलत होता ते मी तेव्हाच ऐकायला हवं होतं. हे बघ, घरातली परिस्थिती ही तुझ्या विजयापेक्षा जास्त महत्वाची आहे. माई, देते पैसे. आता ते काम होईल असं काय वाटत नाही. आपण नंतर करू. नान्या, मला मान्य आहे की माझ्यामुळे घर हादरलंय. आता काय करू मी? मला सांग. मलाच काहीतरी करायला पाहिजे. पण परिस्थिती बदलली पाहिजे असं तुला नाही का वाटत नानू? मग आता काय करायचं? का तू तुझ्या निर्णयापासून मागे घेणार आहेस का सगळ्यांपुढे नमतं घेणार आहेस? मी असं म्हटलंय का? पार्वती कधीही मागे पाऊल ठेवत नाही. त्या मागे इगो नसतो, तत्व असतात. तत्व. जोपर्यंत दुसऱ्यांना त्यांची चूक लक्षात येत नाही, त्याची शिक्षा भोगून पूर्ण होत नाही, तोपर्यंत पाऊल मागे घ्यायचं नाही. तत्व मागे घ्यायचं नाही. घर शांत करायचं, सगळ्यांनी बोलायचं आणि तरी सुद्धा पाऊल मागे घ्यायचं नाही. दोन्ही बाजूनी ढोल वाजू नकोस. म्हणून मला मधुशी बोलायला आवडतं. त्याला कळतं मी काय सांगते ते, आणि मला त्याचं बोललेलं कळतं. मग माझं सुद्धा तसंच आहे. तू ना, तू साधाच आहे रे बाबा, पण या जगासाठी वेगळा आहे. मग ऐक, विक्रांत आणि मोनिकाचं सत्य हे निर्मलेला माहिती होतं, पण ती बोलली नाही. माही, जरा विचार कर. हे सत्य आणखीन कुणाला तरी माहिती असू शकतं. अरे मग सांग ना सरळ सरळ. उगाच कोडी कशाला घालतोय? सांगतो. सुनबाईच्या बहिणीला, मानसीला, ही तर तिची बहीणच आहे ना. लग्ना आधीपासून ती तिच्या बरोबर आहे. मग तिला हे माहिती असणारच. मग मला सांग मधू, तिला काही माहिती असल्याशिवाय ती बहिणीची काळजी घ्यायला सारखी सारखी इथं येत होती का? नानू, तुझ्या बोलण्यात तथ्य आहे नानू. मधू, आपण नंतर करू हिशोब. आता काय हा मला जमायचा नाही. मला आधी या गोष्टीचा विचार करू दे. आता कसं बोललीस? बाय द वे, आज माझी ट्रीट आहे. आज कामाचा पहिला दिवस होता ना. ग्रेट. कॉंग्रॅट्स. थँक्यू. आज आत्या म्हणाल्या की रिसर्च वर्क आणि ऑब्झर्वेशन हे तर करायचंच आहे, पण त्यासोबत हॉस्पिटलच्या वातावरणाकडेही लक्ष दे.
त्यांचं म्हणणं आहे की सगळा स्टाफ काम करताना आनंदी दिसला पाहिजे. बरोबर आहे तिचं. पण माझं म्हणणं आहे की हॉस्पिटलच्या बाहेर सुद्धा आनंदी असायला हरकत नाही. तुमच्याबद्दल बोलतेय मी विक्रांत. हो. तुम्ही असं ठरवलंय का की हॉस्पिटलमध्ये पेशंट्स आणि स्टाफ सोबत हसत खेळत राहायचं, पण हॉस्पिटलच्या बाहेर पडलं की सिरियस व्हायचं? नाही, असं काही नाहीये. ऍक्च्युली घरचे सगळे कधी बोलायला लागतील हाच विचार चालू असेल ना डोक्यात? दोन टेंडर कोकोनट आईस्क्रीम. तुला कसं माहित मला हाच फ्लेवर आवडतो? रिअली? हो. मला हा फ्लेवर आवडतो. आणि तुम्ही म्हणालात ना काहीही ऑर्डर कर. एनिवे, गोइंग बॅक टू आवर टॉपिक. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर माहितीये का? नाही. एक विचार सांगते, कदाचित थोडं जड वाटेल, पण तोपर्यंत आईस्क्रीम येईलच डोकं थंड करायला. तर असं आहे की आपल्या समोर जेव्हा प्रश्न असतात तेव्हा आज आत्ता आपल्या हातात काय याचाच विचार आपण करत असतो. पण ऍक्च्युली कधी कधी आपल्या भूतकाळातूनही उत्तर मिळू शकतात आपल्याला. म्हणजे थोडं हेवी झालं नाही? वा, वेळेत आलं. तर असं आहे, तुम्ही थोडं मागे जाऊन विचार करा ना. कसला? म्हणजे यापूर्वीही तुमच्या घरात भांडणं झाली असतील, सगळ्याच घरात होतात, राईट? हो. मग यापूर्वी अशी भांडणं कोण सोडवायचं घरी? बाबा, माझे बाबा. रिअली? हो. विजय काका? हा, म्हणजे मित्रांमधली, घरच्यांमधली सगळी भांडणं ते एकदम हुशारीने सोडवायचे. आणि प्रत्येक वेळेला एक वेगळीच मेथड असायची त्यांची. आणि त्यांच्या फ्रेंड सर्कल मध्ये तर त्यांना मांडवली किंग असं नाव होतं. हो. मला आठवतंय, मी फायनल इयरची एक्झाम देत होतो आणि दोघं आमच्या घरी आली बाबांसाठी. आणि ते इतके भांडत होते की एकमेकांना मारायचेच बाकी होते. मला तर खूप टेन्शन आलेलं की बाबांशीच भांडायला आलीत की काय दोघं. गॉड. पण बाबा आले आणि त्यांनी दोघांच्याही बाजू ऐकून घेतल्या. मग त्यांनी एकाला घरी जायला सांगितलं आणि एकाला स्वतः बरोबर बाहेर घेऊन गेले. यू वोंट बिलीव्ह, 2 दिवसांनंतर तेच दोघं मिठाई घेऊन घरी आले. वा वा, विजय काका सॉलिड येता. ते काहीतरी बिझनेसमॅन होते आणि एकाने दुसऱ्याला फसवलं असं काहीतरी भांडणाचं कारण होतं. पण ते खूप विश्वासाने बाबांकडे आले आणि नंतर सेलिब्रेट करायला पण आले. वा, म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. हा. आणि समजा आता मिळालं नाही तर असं नाही ना की कधीच मिळू शकत नाही. नाही. मग आता स्माईल करायला हरकत नाही. कसं आहे ना, मी एक अनुभवी डॉक्टर जरी नसले तरी स्माईल हे औषध म्हणून नक्कीच प्रिस्क्राईब करू शकते.